राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा आता पीक विम्याचे दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरणीला सुरुवात झालेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा वाट पाहत होते की पीक विमा आमच्या खात्यात कधी जमा होणार। आता प्रतीक्षा शेतकऱ्याची संपलेली आहे, कारण की बघा शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे। बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाच्या अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी बघा 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 रुपये अशा प्रकारे पीक विमा आता जमा होणार आहे। आता बघा, महाराष्ट्र राज्यातील बघा 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून आता लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये पीक विम्याचा पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे। पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो बघा, खऱ्या अर्थात बघा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात डायरेक्ट पीक विम्याचे पैसे वाटप होतील। ज्यांनी बघा शेतकरी मित्रांनो, ज्यांचे 3 वर्षाचा 2022 तसेच 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, त्यांचे पंचनामा केला असेल, तुम्हाला 100% आता पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। आता 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते। त्यांच्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। म्हणजे की आमच्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त आता पीक विमा वाटप होत आहे। या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट बघा पीक विम्याचा पैसे वाटप होणार आहे। आता या बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तालुके निहारी पीक विमा रक्कम जाहीर झालेली आहे। म्हणजेच की बघा 75% पीक विमा यादी वर्ष 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये 32 जिल्ह्यामध्ये जाहीर झालेला आहे। आता बघा 2022 मध्ये पीक विमा झोपलेले होते, तर 2025 चा पीक विमा सुद्धा तात्कालीन वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो बघा, 2025 चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचं सर्वच पात्र ठरलं आहे का, यांची माहिती देणार आहोत। सर्वात अगोदर 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा पीक विमा आज निधी जमा होत आहे। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही। जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यात पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज निधी जमा होत आहे। या पीक विम्याच्या योजनात घोटाळा झाला असून अपात्र लोकांनी अर्ज भरून पैसे लुटलेले दिसत आलेले आहे। त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील त्यांच्या खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा आता एकत्रपणे वितरित होत आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत आहे। आज बघा जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे। आता कोणकोणते जिल्हे आहेत सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे की कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे। सर्वप्रथम बघा परभणी जिल्हा आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बीड जिल्हा आहे। बीड जिल्हा झाल्यानंतर बघा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाले।
खरीप आणि रब्बी हंगामासाठी बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटप होत आहे. या व्यतिरिक्त बघा जालना जिल्हा, अकोला जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरलेला नाही. यामध्ये फक्त काही तालुके पात्र ठरलेले ते तुम्हाला यादीत आहेतच का हे तुम्ही बघितले सुद्धा आहे. आता शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसापासून बघा शेतकरी आता वाट पाहत होते व तसेच शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या बँकमध्ये हे पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम लक्ष ठेवू काय का सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता बघा बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं ओपन असेल तर तुमच्या खात्यात पीक विमा जमा होणार. त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सुद्धा अकाउंट असेल तर खात्यात पीक विमा आज डायरेक्ट सकाळपासून जमा होणार. त्याचप्रमाणे ICICI बँकमध्ये खातं ओपन असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. त्याचप्रमाणे बघा कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, IDFC बँक त्याचप्रमाणे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये आज पैसे वाटप होतील. महत्त्वाचे काम म्हणजेच की तुम्हाला आधार कार्ड बँकला लिंक असणं पाहिजे आणि या खात्यात KYC केलेली असली पाहिजे तरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा हे काम जर तुमचं पूर्ण असेल तर आज तुमच्या खात्यात डायरेक्टच पीक विमा जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की कळवा. धन्यवाद.